नमस्कार पेरेंट्स, मी स्वयं लर्निंग पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं म्हणजे हा व्हिडिओ प्रत्येक पालकाने आणि प्रत्येक विद्यार्थ्याने बघण्याची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मी आपणास सांगू इच्छितो की जर अजूनही आपण 11वीचा प्रवेश निश्चित केला नसेल, म्हणजे 11वीला कोणत्या प्रकारचा क्लासमधून आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे 11वी आणि 12वीच्या वर्गासाठी, एस्पेशली सायन्ससाठी, तर स्वयं लर्निंग पॉईंटचाच एक भाग मोमेंटम एज्युवर्ल्ड हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. आम्ही हे खात्रीपूर्वक निश्चित करतो की 10वीच्या वर्गात ज्याप्रमाणे आम्ही सिस्टम प्रोव्हाइड करतो, प्रत्येक विद्यार्थ्याला कशा प्रकारे फायदेशीर ठरेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना शिकवण्याची प्रक्रिया, अभ्यास करून घेण्याची प्रक्रिया, असाइनमेंट देण्याची प्रक्रिया, त्याच प्रकारे आम्ही इयत्ता 11वी आणि 12वीसाठी करत आहोत. हे करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे की मला बरेच पेरेंट्स येऊन भेटायचे आणि सांगायचे की सर 10वीपर्यंत चांगला अभ्यास होतो, परंतु 11वी आणि 12वीला थोडा अभ्यास मुलांना जड जातो आहे. आणि विशेषतः प्रत्येक इन्स्टिट्यूट्समध्ये शिकवण्याची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते, परंतु मुलांनी अभ्यास कसा करावा, अभ्यासाचे कोणत्या पद्धतीने अभ्यास केल्याने त्यांना मार्क्स मिळतील, किंवा काही इन्स्टिट्यूटमध्ये फक्त ठराविक विद्यार्थ्यांनाच वेळ दिला जातो जे विद्यार्थी चांगल्या प्रकारे काम करतात. अर्थात हे तितकंच खरं आहे की विद्यार्थ्याने जोमाने अभ्यास करणं आवश्यक आहे, परंतु जेव्हा खूप मोठं काम करायचं असतं तेव्हा थोडी प्रेरणाही गरजेची असते, थोडं योग्य मार्गदर्शनही गरजेचं असतं आणि मुलांना इमोशनली मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असते. या परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी ते मार्गदर्शन उपलब्ध असतंच असं नाही. आणि या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, म्हणजे मोमेंटम एज्युवर्ल्डच्या माध्यमातून 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शन परिपूर्णपणे सुरू केलेलं आहे. खरं म्हणजे हा एक क्लास नाही आहे, तर विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून सुरू केलेलं एक पाऊल आहे, एक चळवळ आहे. ह्या चळवळीमध्ये प्रत्येक विद्यार्थी आपल्या पालकांसाठी ॲसेट बनावी, आपल्या देशासाठी ॲसेट बनावी, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि मलाही याची जाणीव आहे की प्रत्येक पालक आपल्या पाल्याला एवढ्या 11वी 12वी किंवा या प्रकारच्या एज्युकेशनला पैशाचं एवढं पाठबळ पुरवतो, तर त्या पाठीमागचा त्यांचा उद्देश हाच असतो की तो विद्यार्थी एक चांगल्या प्रकारे शिकून त्याने चांगले पैसे कमी वेळात कमवावे आणि यात कुठल्याही प्रकारचं वावगं नाही किंवा चुकीचं नाही. परंतु बऱ्याच वेळेला असं बघण्यात आलं आहे की विद्यार्थी इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर पुढे पुन्हा त्याला 2-4 वर्ष त्याला शिकायला लागतं. माझं असं मत आहे की विद्यार्थ्याने ते 2-4 वर्ष मेहनत करण्यापेक्षा ह्या 2 वर्षात अत्यंत चांगल्या पद्धतीने मेहनत केल्यास निश्चितच त्याला चांगलं फळ मिळू शकतं. पण बऱ्याच वेळेला मेहनत करताना कधी एखाद्या वेळेला अपयश आलं एखाद्या परीक्षेमध्ये, तर तो विद्यार्थी खचून जाऊ शकतो आणि खचून गेला की त्याला ते जे पाठबळ आहे किंवा त्याला जे एक प्रेरणेचं बळ आहे ते देण्यासाठी कोणीतरी हवं असतं. आणि स्वयं मध्ये तो एक उत्तम पर्याय आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे आणि मी स्वतःही त्याकडे जातीने लक्ष घालतो आहे. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपणही आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही तुम्ही 11वी 12वीच्या वर्गासाठी, ज्याला JEE मेन पर्यंत अभ्यास करायचा आहे, इवन ॲडव्हान्सपर्यंतचा अभ्यास करायचा आहे, नीटपर्यंतचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे त्याला MBBSला BAMS, BDS, BHMS, BAMS या प्रकारच्या कोणत्याही ब्रांचला, म्हणजे कोणत्याही करिअरच्या अपॉर्च्युनिटीजला जर सिलेक्ट करायचं असेल
इवन CET करून त्याला महाराष्ट्रातले इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जायचं असेल तर उत्कृष्ट कॉलेज निवडण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या स्किल सेटची आता आवश्यकता आहे, म्हणजे अभ्यास करण्याची प्रक्रिया कशी असली पाहिजे, मार्क्स वाढवण्यासाठी काय काय करता येऊ शकतं, या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन आम्ही सबंध 2 वर्ष करणार आहोत. तुमचा विश्वास हाच आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्ही सर्व विश्वास ठेवत आहात याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. आणि आज आणि उद्या 2 दिवस आमचं ऑफिस चालू असेल, म्हणजे दिनांक मंगळवार दिनांक 27 आणि 28-29 म्हणजे 30 तारखेपर्यंत तुम्ही ॲडमिशन्स करून घ्या. 2 तारखेपासून नवीन बॅच सुरू होते आहे. यामध्ये आम्ही त्यांना फाउंडेशनसह बाकीच्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे शिकवणार आहोत. लवकरच आपल्याला अजून काही समस्या असतील त्या समस्यांना कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं यासाठी मी पुढचा व्हिडिओ जरूर बनवेल. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, बाय.